सामाजिक कार्यकर्ता समीर काळे, संपूर्ण मुंबई, वर्सोवा आणि वर्सोवातल्या या वेलफेअर असोसिएशनच्या मैदानावरती आज जी एक MTNLच्या केबलची चोरी तुम्ही बघू शकताय माझ्या मागे, आणि ही चोरी निर्देशित जी झालेली आहे ती सकाळी रात्री 2 वाजल्यापासून ही चोरी चालू होती. या ठिकाणी 3-3:30ला मला 3-3:15ला माझ्या एका संपर्कात त्या माणसानं ज्यावेळेला मला फोन केला, काय साहेब डोळे उघडा आणि लवकर पोहोचा. मी माझ्या सहकारी अशोक पाटील साहेबांना या ठिकाणी तत्काळ पाठवलं. मी त्यांच्यापासून लांब होतो आणि अशोक पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे या विभागाचे वर्सोव्याचे उपविभाग अध्यक्ष आहेत, महाराष्ट्र सैनिक आहेत, आणि तेवढे डॅशिंगली ते उतरण्याला महत्त्व असतं, जागरूकतेला महत्त्व असतं. आणि आज बऱ्यापैकी मुद्देमाल चोरीत आज गेलेला आहे, पण एक गाडी आम्ही या ठिकाणी मोठी केबल MTNLच्या अधिकाऱ्यांसोबत पकडण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. संबंधित वर्सोवा पोलीस स्टेशनचे अधिकारी आम्ही त्यांच्याकडे आता पुढे कारवाई मागूच, त्याबद्दल वाद नाही. या ठिकाणी सुरुवातीपासून जे सहकार्य आम्हाला लाभलं ते पोलीस महानगर एका चॅनलचे किंवा वृत्तपत्राचे सुधाकर नाडर आणि आतिश शिंदे हे 2 पत्रकार बांधव त्यांनी आम्हाला ऐकून घेतलं, त्यांनी हा विषय समजून घेतला, त्यांचे या याच्यामध्ये लक्ष आहे आणि संपूर्ण मुंबईत त्यांचा जागता पहारा आहे. खरोखर अशा पत्रकारांना मानाचा मुजरा, आणि यांची नावं कुठेतरी पुढे मोठ्या प्रमाणात रेकमेंड व्हावीत एवढंच माझं सरकारला सांगणं आहे. संबंधित आमचे उपविभाग अध्यक्ष जे आहेत त्यांनी महाराष्ट्र राजेश कारके या ठिकाणचे स्थानिक पदाधिकारी त्यांना फोन केला होता की बाबा अशा ठिकाणी आपल्या परिसरामध्ये आपल्या हद्दीमध्ये एक मोठं काहीतरी रॅकेट चालू आहे. पण कारके साहेब पुण्याला होते आणि त्यांनी पाटील साहेबांनाच सांगितलं की पाटील साहेब तुम्ही याच्यामध्ये जागता पहारा देऊन तुम्ही इथं या. पाटील साहेबांच्या मदतीला मीही इथे आलेलो आहे आणि आमचे पत्रकार बांधव आहेत, नाडरसाहेब आहेत, शिंदेसाहेब आहेत, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आता माझ्यासोबत जे MTNLचे यादव आहेत त्या यादवांचं काही म्हणणं असेल तुम्ही मीडियासमोर मांडू शकता. आणि शिर्के घटना किती वाजता घडली? घटना 3 वाजता मला कॉल आला, 2:15 आणि कॉल आल्यानंतर तुमची प्रतिक्रिया काय होती? माझी प्रतिक्रिया होती की मला साहेब लोकांचा फोन आला आमचा दिवांकन सराचा की तू साईडला जा, तर तुम्ही बोला तुम्ही 100 नंबर फिरवा आणि काय असेल तर मी येतो. तर 100 नंबर आमची माणसं फिरवली. तिथं ते हे सगळे जे आले अधिकारी आले ते त्यांना मदत केली. तेव्हा ताबडतोब सुजाता कावरे यांनी आम्हाला मदत आणि सुजाता कावळे पण मदत केली आणि हे सर्व आपली माणसं सर्व आले जमा झाली आणि ते पोलीसवाल्यांनी मदत केली. तेव्हा की या ठिकाणी जी आज एक प्रकारची टीप होती त्या टीपच्या अनुषंगाने आज वर्सोवा विधानसभेमध्ये वर्सोवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज गमन झालेली आहे. आणि संबंधित चोर कोण आहेत, कुठले आहेत, यासाठी पण आम्ही प्रयत्न करूच. आम्ही आमच्या स्थानिक पोलीस स्टेशनला माहिती देऊच, त्याबद्दल वाद नाही. हा टेम्पो एक आहे अशा माझ्या हिशोबाप्रमाणे तरी 40 ते 50 लाखाच्या खाली नसावा. केबल्स मोठ्या होत्या. आज केबल एक पकडली आहे. एक केबल पकडण्यामध्ये आमच्या सर्वांनाच, आमचे पाटील साहेबांना पण यश आलं आहे, MTNLची माणसं पण पोचलीत, आमची मीडिया तिथे पोचलेली आहे आणि सर्वच आम्ही त्या ठिकाणी आहोत. आमच्यासोबत वर्सोवा पोलीस स्टेशनचे PI साहेब आहेतच आणि त्यांचे कॉन्स्टेबल पण आहेतच. आता पोलिसांकडून सहकार्य असंच लागणार आहे की कारण का मुद्देमाल गेलाय तो MTNLचा गेलाय आणि MTNL ज्या वेळेला MTNLचे जुने आमचे मुंबईकर जनता ज्या वेळेला 3-3 हजाराचे डिपॉझिट्स भरत होते ते 3,000 डिपॉझिट MTNLने आज पण दिलेलं नाही आहे. म्हणजे हा जो मुद्देमाल आहे हा मुद्देमाल पहिल्यांदा मुंबईकर जनतेचा आहे जो आज या विधानसभेतून चोरीला गेलाय, वर्सोवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेलाय. तर तुमची काय प्रतिक्रिया? तुम्ही पहिल्यांदा मी आलो तर काय त्यावेळी ऑलरेडी तो टेम्पो नंतर मग ज्या पोलीस ताबडतोब इकडे आले, मी परत बोलवलं. दुसरी केबल वगैरे ती अशी पडलेली होती ती दाखवली. माझ्या वरिष्ठ कारके आहेत, राजेश कारके, त्यांना फोन केला, ते इकडचेच स्थानिक आहेत, तर ते बोलले मी पुण्याला आहे. मग मी साहेब लोक माझ्या काही ओळखीचे आहेत वर्सोवा पोलीस इथे, त्यांना कॉल केला तुम्ही ताबडतोब इकडे या. तर केबल खूप मोठ्या चोरी व्हायला लागल्या आणि त्यासारख्या म्हणजे 15 दिवसातून एकदा तरी इकडं चोरी होतीच होती. तुम्हाला काय मला या ठिकाणी संबंधित या विषयावरती एक FIR व्हावा आणि ती FIR महानगर टेलिफोन निगमच्या अधिकाऱ्यांनी घ्यावा. आम्ही त्यामध्ये साक्षीदार किंवा पंच म्हणून सह्या करू, त्याबद्दल वाद नाही. आमच्याकडे संबंधित पलायन केलेल्या गाडीचा व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर त्याचा नंबर आहे आणि मुंबई पोलीस सक्षम आहे. आणि आमचे पटेल साहेब आम्हाला पूर्णपणे सहकार्य करत आहेत.
पटेल साहेब. तुम्हाला जर पटेल साहेबांना काही प्रश्न ही घटना घडत होती तुमच्या हद्दीमध्ये, त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती होती का? मला जशी माहिती भेटली मी तसा धाव तिथं आलेलो आहे. एक टेम्पो आम्ही पकडलेला आहे. MTNLचे अधिकारी तक्रार झाल्याची त्यांची FIR घेऊ आणि ते लवकर थैंक यू सुधीर। आप क्या काम करते हैं आप? सर हम लोग काउंटर पे काम करते हैं हम लोग। एमडीएल का? अच्छा तो हम लोग को नाइट पेट्रोलिंग लगा था, अच्छा तो हम लोग राशि लाइट मार रहे थे, घूम रहे थे इसे। अच्छा। तो ये लोग हम लोग देख के आपने इसके पहले एमडीएल का केबल चोरी होएगा करके आपने पुलिस चौकी में कुछ लेटर दिया था क्या? हाँ साहब लोग दिए लेटर, कभी दिया था? और 2-4 दिन पहले भी दिए थे। अच्छा अच्छा, आज आपने क्या देखा इधर? आज हम लोग इसे घूम रहे थे तो ये लोग देख रहे हैं JCB से लेके केबल ला के काट रहे थे। जेसीबी से? हाँ JCB घींच के लेके मैदान में काट रहे थे। अच्छा, JCB आई थी, वो केबल घींच के मैदान में ये लोग धीरे काट रहे कितना थे। लोग थे उसमें? वो कम से कम 40 लोग थे अभी। 40 लोग था? 40 आदमी थे। अभी हम लोग 2-3 लोग थे, अच्छा। तो हम लोग सीधा साहब लोग को बताया ऐसा है, हाँ तो साहब लोग आए इधर, हाँ फिर पुलिस वाले भी आए। हाँ